विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर चव्हाण सर अमरावतीवरून परत एकदा तुमचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या ठाणे शहर पोलीस भरतीचा जो पेपर झाला, या पेपरमधील मराठी व्याकरणचे प्रश्न बघूया. ए सेटमधील प्रश्न क्रमांक 40 मराठी व्याकरणाशी संबंधित होता आणि प्रश्न होता की व्यसन घालणे म्हणजे काय. या व्यसन घालणे याचा योग्य आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक सी, मर्यादा घालणे. 41वा प्रश्न होता राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता योग्य पर्याय निवडा. तर यामध्ये ए भाट हा योग्य पर्याय राहणार आहे. नैसर्गिक या शब्दाचा उलट म्हणजे विरुद्ध अर्थ. नैसर्गिक यालाच आपण स्वाभाविक भाषा पण म्हणतो. नैसर्गिकचा विरुद्ध अर्थ होणार आहे कृत्रिम म्हणजे सांकेतिक भाषा. ठीक आहे, सी नंबर आन्सर बरोबर राहणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहे. तर हा सोपी प्रश्न होता. याचा योग्य आन्सर येणार आहे द्वितीय आणि चतुर्थी. 44वा प्रश्न होता अनेकवचनी शब्द ओळखा. याचे योग्य आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक बी, शाळा. देशी शब्द ओळखा. प्रश्न क्रमांक 45 देशी शब्द ओळखा. तर पर्याय क्रमांक ए, रेडा हा याचा आन्सर बरोबर राहणार आहे. आणि देशी शब्दाची मी ट्रिक्स तुम्हाला यूट्यूबवर टाकलेला व्हिडिओ आपल्या या चॅनलवर तुम्ही बघू शकता. प्रश्न क्रमांक 46 होता शुद्ध शब्द ओळखा. आणि या शुद्ध शब्द ओळखा हा याच्या आधी येऊन गेलेला प्रश्न आहे. याचा योग्य आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक डी, निलिमा. नची दीर्घ ओलांटी, लची ऱ्हस्व ओलांटी. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 47 खग या शब्दाला पर्याय सांगा. खग म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, पक्षी होतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रयोगाचे रूपांतर करा. मी चहा घेतला. इथं करता हा मी म्हणजे प्रथम येत आहे, म्हणजे हा या वाक्याचा कर्मणी प्रयोग करायचा आहे. तर कर्मणी प्रयोगात कर्त्याला आपल्याला तृतीया किंवा चतुर्थी किंवा षष्ठी किंवा विभक्ती प्रतिरूपक कडून हा शब्द जोडून पाहिजे. तर यामध्ये पर्याय क्रमांक बी, माझ्याकडून चहा घेतला गेला. माझ्याकडून म्हणजे नवीन कर्मणी, पॅशिव्ह व्हॉइससारखी रचना राहते तेव्हा कर्मणी प्रयोगातला हा 5वा प्रकार आहे नवीन कर्मणी प्रयोग, ज्याला आपण कर्म करतो कर्मणी प्रयोग म्हणतो. ठीक आहे. तर बी नंबर आन्सर बरोबर राहणार आहे. त्यानंतरचा 49वा प्रश्न आहे मित्रांनो नाकाने कांदा सोलणे या म्हणीचा अर्थ काय. नाकाने कांदा सोलणे म्हणजे थोडक्यात बडया मारणे. अल्पशन ज्ञानाने बडया मारणे म्हणजे पर्याय क्रमांक बी आन्सर बरोबर येणार आहे. त्यानंतर 50वा प्रश्न होता विद्यार्थ्यांनो खाली बसा म्हणजे विद्यार्थ्यांनो खाली बसा. इथं विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आज्ञा दिली आहे म्हणून ए याचे आन्सर बरोबर राहणार आहे आज्ञार्थी. सन्मती, नळाचा न मला जुळला म्हणजे अनुनासिक संधीचं उदाहरण आहे. मग न म्हणजेच काय तर त वर्गातला होता म्हणून 51 प्रश्नाचा योग्य आन्सर पर्याय क्रमांक ए, सत अधिक मती. तच्या समोर जर अनुनासिक आला तर तचा पण अनुनासिक होतो. म्हणजे पहिल्या पदामध्ये जर त हलंत असून तो जर कठोर दिला असेल आणि कठोरच्या समोर अनुनासिक असेल तर त बद्दल कठोरबद्दल अनुनासिक घ्यायला लागते, म्हणजे ए नंबर आन्सर बरोबर येणार आहे. त्यानंतर 51 प्रश्न आहे वासरू हा शब्द रिकामी जागा आहे. तर ते वासरू, तो ती ते वरून आपण लिंग ओळखू शकतो म्हणून ते वासरू म्हणजे तेनं उल्लेख होतो वासरू या नामाचा म्हणून ए नंबर नपुसक लिंग बरोबर राहणार आहे. मराठी व्याकरणचा 52व्या प्रश्नानंतर डायरेक्ट 88वा प्रश्न होता. या पेपरमध्ये आपण प्रश्न सोडत नाही आहे. याच्यानंतरच्या सेशनमध्ये मॅडम जी केची प्रश्नांची संभाव्य उत्तर घेणार आहे. तर 88वा प्रश्न मराठी व्याकरणाशी संबंधित होता. जगन्नाथ म्हणजे नला न द्वित आहे म्हणजे नला न जुळला आहे म्हणजे एक न त होता म्हणजे जगत अधिक नाथ. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचा योग्य आन्सर राहणार आहे. 89वा पुढचा 89वा प्रश्न आहे रामा पुस्तक वाचतो या वाक्यातील काळ ओळखा. जेव्हा क्रियापदातील धातूला त स्वरूप असते आणि धातूला डायरेक्ट तो तिथे जुळते तेव्हा तो वर्तमान काळ असतो. तुम्हाला ही ट्रिक्स मी सांगितली आहे शिकवताना. ए याचे आन्सर बरोबर येणार आहे. 90वा प्रश्न शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्याय उत्तरातील शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी, आध्यात्मिक हा इथं बरोबर येणार आहे. इक हा इथं प्रत्यय जोडल्यामुळं आध्यात्मिक बरोबर राहणार आहे. जेव्हा इक प्रत्यय किंवा इत प्रत्यय आपण जोडतो तेव्हा आधीच्या अचा आ म्हणजे ऱ्हस्व स्वराचा वृद्धी होऊन आ दीर्घ स्वर होती म्हणून अचा आ होऊन इथं आ बरोबर आहे आणि ऱ्हस्व ई पण बरोबर आहे म्हणजे बी नंबर बरोबर आहे. 91व्या प्रश्न पुढीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी शब्द ओळखा. आता सोपी शब्द होता याचा आन्सर आहे चादरी.